त्या दृष्टीने आम्ही सतत प्रयत्नशील होतो की मोटरसायकलीचे गुन्हे होऊ नयेत, मोटरसायकल चोरीचे किंवा जरी झाले तरी ते उघडकीस येईल. त्या दृष्टीने आम्ही वारंवार CCTV फुटेज चेक केले, आमचे बातमीदार पेरले, पोलिसांना आम्ही सिव्हिल ड्रेसमध्ये गस्त घालायला लावली, पण काही उपयोग होत नव्हता. ठराविकच ठिकाणी हे मोटरसायकल चोरीचे गुन्हे होत होते, जसं की बस स्टँड आहे किंवा SBIचं बँकेसमोरचा एरिया आहे, शाळा कॉलेजांची मैदान आहेत किंवा जी मंगल कार्यालय आहे, अशाच ठिकाणून मोटरसायकली सतत जात होते. त्याचा आम्ही जरासा अभ्यास केला आणि काही गुप्तचर यंत्रणेला पण आम्ही त्याबाबत थोडी मदत मागितली, माहिती घेतली त्यांच्याकडनं पण. त्या अनुषंगाने जर 3/25 रोजी मी आणि माझे सहकारी जसं पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत होते, तेव्हा 3 जुलैलाच मला SBI समोर म्हणजे आपलं स्टेट बँक ऑफ इंडियाचं जे कार्यालय आहे त्याच्यासमोर एक इसम युनिकॉर्न मोटरसायकलवर काहीतरी संशयास्पद फिरताना दिसला. त्याला आम्ही हटकलं आणि थांबवलं. त्यावेळी त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. केल्यावर त्याला पाठलाग करून आम्ही पकडला आणि त्याला पकडून विचारलं की कोणाची गाडी आहे, माझीच आहे म्हणून सांगितलं त्यांनी. तो तेलुगू भाषिक आहे आणि त्याला त्याची कागदपत्रं मागितली असतं, त्याला कुठलीही कागदपत्रं दाखवता आली नाही. त्याच्यामुळे मग आम्ही ऑनलाईन चेक केलं. तो ऑनलाईन चेक केलं असता ती गाडी पोलीस स्टेशन कोरत्तूर, राज्य तामिळनाडू इथल्या CR नंबर 515/25 मधली चोरी गेलेली मोटरसायकल आढळून आली. त्यामुळे आमचा संशय पक्का झाला. मग त्याला मी पोलीस स्टेशनला आणलं आणि थोडंसं आमच्या भाषेत विचारल्यावर त्याने आणखी 4 मोटरसायकल, पोलीस स्टेशन उमरगाच्या हद्दीतल्या 3 मोटरसायकली आणि एक निगडी, पोलीस स्टेशन निगडी पुणे हद्दीतली 1 मोटरसायकल, असा 5 मोटरसायकलींचा छडा त्याच्याकडून लागला. तो आहे, नाव आहे कुमार थॉमस अकुला, वय 32 वर्ष. तो राहणार आहे कुपराला थिप्पा, तालुका भोगोले, जिल्हा नेल्लूर, राज्य आंध्र प्रदेश इथला आहे तो. आणि त्याचे साथीदार पण आहेत, पण साथीदारांबद्दल आम्ही प्रयत्न अजून तरी माहिती आम्हाला मिळू शकली नाही. त्याच्याकडनं अधिकची माहिती अशी मिळाली की त्याचं जे गाव आहे म्हणजे तो जिथून येतो तिथं कमीत कमी 700 तरी लोक असे आहेत की जे बॅग लिफ्टिंगचे गुन्हे किंवा मोटरसायकल चोरीसारखे गुन्हे किंवा चेन स्नॅचिंगसारखे गुन्हे करतात आपल्या राज्यात येऊन. किंवा त्यांच्याकडे आम्हाला नंबर प्लेट्स पण मिळाल्या काही, त्या MP, UP आणि बिहार अशा राज्यांमध्ये पण ते जातात आणि तिकडे पण ते चोऱ्या करतात. महाराष्ट्रातले आम्हाला पुण्याचे, मुंबईचे आणि 1-2 जिल्ह्यांमधले, धुळ्याची अशा नंबर प्लेट मिळालेल्या आहेत. तर ही कामगिरी आम्ही आमच्या पोलीस अधीक्षक मॅडम श्रीमती रितू खोकर, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना मॅडम, तसेच आमचे SDPO सर श्रीयुत सदाशिव शेलार सर यांच्या मार्गदर्शनाखाली केली. या पथकात मी, माझ्याबरोबर आमचे पोलीस हेड कॉन्स्टेबल वाल्मिक कोळी, पोलीस हेड कॉन्स्टेबल घोळसगावकर, तसेच पोलीस नाईक यासीन सय्यद, पोलीस कॉन्स्टेबल योगेश बिराजदार आणि पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ भोरे अशी यांनी